हिंदी भाषेसंदर्भात काढलेले दोन्ही जी.आर रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेतला जाणार। हिंदी ऑप्शनल, मराठी भाषात सक्तीची देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही, फडणवीसांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला। ठाकरे मुख्यमंत्री असतानाच समितीचा जी.आर निघाला, ठाकरेंचे उपनेते समितीचे सदस्य होते, ठाकरेंच्या उपनेत्यानंच ही शिफारस केली, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची सही, अहवालावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मराठी सक्तीची दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी हिंदी, जी.आर मध्ये मराठी भाषा सक्तीची, फडणवीसांचं वक्तव्य। कदाचित या एकजुटीचा धसका सरकारनं घेतला असेल, पण हरकत नाही, ही भीती असली पाहिजे। हिंदी सक्तीचे जी.आर रद्द करताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। 5 तारखेला विजय मोर्चा किंवा सभा होणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। जर मी जी.आर काढला तर तुम्ही 3 वर्ष झोपला होता का, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून जी.आर रद्द, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मराठी अमराठी भांडण लावण्याचा प्रयत्न, सरकारचं हिंदी सक्तीचा डाव उधळून लावला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। एखादं संकट आल्यानंतर मराठी माणूस जागा होतो, पण आता आपण जागे झालो, एकत्र आलोय। आता मराठी माणूस म्हणून एकत्र येऊ नये म्हणून हिंदीचा जी.आर मागे घेतला गेला, पण आता मराठी माणसाची ही एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरे उद्या सकाळी 10 वाजता बैठक घेणार, मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार, राज ठाकरे उद्या माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार, 30 जून ते 18 जुलै या कालावधीत पावसाळी अधिवेशन पार पडणार। कॅबिनेट बैठकीमध्ये नितेश राणेंनी भरत गोगावलेंना सुनावलं, नारायण राणेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी सुनावलं, मंत्री भरत गोगावलेंनी नितेश राणेंची माफी मागितली, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेलेल्या दिंडीतील वारकऱ्याला मारहाण, बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल। राज ठाकरेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, हिंदी सक्तीचा जी.आर रद्द केल्यानंतर मनसैनिकांचा जल्लोष, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेचे कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर त्रागा, शिंदेंच्या चेहऱ्यावरचा त्रागा कॅमेऱ्यामध्ये कैद, चहापानाच्या कार्यक्रमामधील व्हिडिओ व्हायरल, शिंदे आणि बावनकुळे यांच्यामधील वाद कॅमेऱ्यामध्ये कैद। मुख्यमंत्री फडणवीसांनी आषाढी एकादशीला कर्जमाफीची तारीख घोषित करावी, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मागणी। पुण्यामध्ये मनसैनिकांचा जल्लोष, सरकारने हिंदी सक्तीचा जी.आर रद्द केल्यानं मनसेकडून फटाके फोडत जल्लोष साजरा। बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र, बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात एकत्र, टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी हजेरी। मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केली। आम्ही काही पाकिस्तानातून आलो नाही, इथे सगळे मराठी आहे, मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण सुरू असल्याचा दरेकरांनी केला हल्लाबोल। 5 तारखेच्या मोर्चातील सहभागासंदर्भात काँग्रेसमध्ये संभ्रम। यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न। आगामी पालिका निवडणुकीमध्ये जनस्वराज्य पक्ष ताकदीनं लढणार, जिथे योग्य मार्ग निघेल तिथे महायुतीतून लढू, नाहीतर स्वतंत्र लढू, आमदार विनय कोरेंचं वक्तव्य। युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट नुकतीच संपन्न, सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून माहिती समोर। संग्राम जगतापांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्ष लवकरात लवकर तुम्हाला मोकळं करेल, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींची मागणी। विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक वाढलेलं मतदान, प्रकाश आंबेडकर घेणार सुप्रीम कोर्टात धाव, हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव। मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न, राज्य सरकारकडून मोर्चा थांबवण्यासाठी हालचाली सुरू, अजित पवारांचं मोठं विधान। क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, माळेगाव कारखाना निवडणुकीतील विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा। पुण्यामध्ये PIBMचा 15वा दीक्षांत समारंभ,
झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवारेंच्या उपस्थितीमध्ये संपन्न। व्यवस्थापन पदवीधरांनी कर्तव्यनिष्ठ नागरिक आणि आत्मनिर्भर भारताचं राष्ट्र निर्माते व्हावे, राज्यपालांचं पदवीधर विद्यार्थ्यांना आवाहन। यवतमाळमध्ये दारवा स्फोट प्रकरणामध्ये ईगल कंपनीवर गुन्हा नोंदवण्याची मनसेची मागणी, मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। मुंबईमध्ये भाजप घेणार वॉर्ड निहाय आढावा, मुंबई पालिका निवडणूक संचलन समितीची घोषणा, एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी। सारथी संस्थेतील कामावरून अजित पवारांची नाराजी, पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यांवर पाणी साचलं होतं, पाहणी दरम्यान अजित पवार संतापले। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, विलास शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी केला पक्षप्रवेश। आमदार तानाजी सावंत यांची तब्येत खालावली, ससून रोडवरील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू, तर आपत्कालीन वैद्यकीय पथकानं केली तपासणी, सध्या तानाजी सावंतांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। उमरेंच्या ड्रायव्हरची 150 कोटींची जमीन प्रकरणी जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी निर्णायक टप्प्यावर, मुंबरेंचा चालक आणि जमीन मालकाची चौकशी होणार, आर्थिक गुन्हे शाखेनं दोघांना बजावली नोटीस। शालेय शिक्षण मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातला, दादा भुसेंकडनं शिक्षण खातं काढून घ्यावं, आदित्य ठाकरेंची दादा भुसेंवर टीका। हिंदी नाही इतिहास सक्तीचा करा, जितेंद्र आव्हाडांची मागणी, मंत्री मंगल प्रभात लोढांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आव्हाडांचा आरोप। भाजप प्रदेश अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम घोषित, आज राज्य परिषद सदस्यांची घोषणा, तर उद्या प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी समन्वय समितीच्या जाहीर सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी मराठा बैठक, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली। कोल्हापूरमध्ये चित्रनगरीत 44 कोटींच्या चित्रीकरण स्थळांचं लोकार्पण आणि भूमिपूजन, चित्रनगरीमध्ये पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान उभारणार, मंत्री आशिष शेलारांची घोषणा। पनवेलमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन, हिंदी सक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन, हिंदी भाषेतील कागदपत्रांची होळी, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आंदोलनात सहभागी। पुण्यामध्ये केळगाव या ठिकाणी नाल्याचं पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून 4.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पुढील तपास पोलिसांकडून सुरू। कल्याण उल्हासनगर रस्त्यावर एसटी आणि दुचाकीचा अपघात, दुर्घटनेमध्ये दुचाकी स्वार जखमी। नागपूर रायपूर मार्गावरील सालेबर्डी बायपासवर दुचाकीचा अपघात, पती पत्नी गंभीर जखमी, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। अकोला राष्ट्रीय महामार्गावरील बसचा अपघात, बसचं नियंत्रण सुटल्यानं सुरक्षा भिंतीवर जाऊन बस आदळली, सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबईतील ओशिवरा परिसरामध्ये दुकानाला आग, कपड्याच्या गोदामाला मोठी आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी। वाशिममध्ये मोटार गॅरेजला भीषण आग, दुर्घटनेमध्ये कार, ट्रॅक्टर आणि दुचाकी जळून खाक, घटनेत लाखो रुपयांचं नुकसान। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये नाटे बाजारपेठेत दुकानांना भीषण आग, आगीमध्ये 7 दुकानं जळून खाक, दुकानांचं मोठं नुकसान। केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातामध्ये पायलटचा मृत्यू, मानसिक धक्का बसल्यानं आईचंही निधन। उदारीच्या वादातून मारहाण, मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर आणि देवाडीमध्ये चोरट्यांनी 5 दुकानं फोडत 3,66,500 रुपयांचा मुद्देमाल केला लंपास, चोरी प्रकरणातील सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाण, पाण्याच्या टँकरचं थोडंसं पाणी पडलं म्हणून मारहाण, नशेखोर तरुणाची टँकर चालकाला मारहाण। कोल्हापूरमध्ये 79 गुन्ह्यातील अट्टल चोर साथीदारासह अटकेत, चारचाकी चोरीच्या 5 गुन्ह्यांची उकल, सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमालही जप्त। यवतमाळमध्ये कत्तलीसाठी नेत असलेल्या 15 गोवंशीय बैलांची सुटका, ट्रक चालक फरार। पुण्यातील वानवडी परिसरामध्ये कोयता टोळीचा घरावर हल्ल्याची घटना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद।
अमरावतीच्या शुक्लेश्वर मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेट्या फोडून पळवली रक्कम। दानपेट्या फोडतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। हिंगोलीतील 10 गुन्हेगार 6 महिन्यांसाठी हद्दपार। पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून विविध गुन्ह्यातील 10 सराईत गुन्हेगारांवर कारवाई। मालेगावमध्ये 3 दुचाकी चोरांना अटक। चोरट्यांकडून 4,60,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये कीर्तनकार महिलेची झोपेत डोक्यात दगड घालून हत्या प्रकरणी 4 संशयित ताब्यात। जमिनीच्या वादातून हत्येचा संशय। परभणीमध्ये तलवार बाळगणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। घटनेमुळे परिसरात खळबळ। आरोपीच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। बीडमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार 2 शिक्षकांना गुन्हे शाखेकडून अटक। दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सांगलीमध्ये मिरजमध्ये मीरासाहेब दर्या समोर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा। मिरजमध्ये दिंडीचं मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वागत। हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं उदाहरण। शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडनं पालखीचं स्वागत। गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार। बालकांनाही दिंडीचा अनुभव घेता यावा यासाठी इंदापूरमध्ये शहा ग्लोबल स्कूल करून चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन। टाळ्यांच्या गजरामध्ये अभंग गात चिमुकल्यांची दिंडी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुण्यातून पंढरपूरसाठी आणखी 3 विशेष रेल्वे जाणार। भाविकांसाठी मध्य रेल्वेचा निर्णय। पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर रेल्वेचं नियोजन। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण येथून प्रस्थान ठेवणार। पालखी बरड या ठिकाणी मुक्कामी असेल। साताऱ्यामध्ये पालखीचा आज शेवटचा मुक्काम। इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराज पालखीचं उत्साहात दुसरं गोल रिंगण। कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा। रिंगणानंतर आज पालखी इंदापुरातच मुक्कामाला। संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह त्यांच्या माता पित्यांच्या पालखीचं चिंबळी येथे स्वागत। निवृत्ती आसराजी पवळ यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय। पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद करा। सध्या पदस्पर्श दर्शनाला 8 ते 10 तास लागतात। वारकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। सोलापूर पोलिसांची आषाढीच्या निमित्तानं विशेष तयारी। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज। अंबोली येथे मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी। मुसळधार पावसामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय। कोयना धरणामध्ये 20,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। धरणात सध्या 49.45 टीएमसी पाणीसाठा। वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची संततधार। पेरणी केलेल्या पिकांना पावसाचा धोका। ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। राज्यात सरासरी 93% पावसाची नोंद। विदर्भामध्ये मात्र सर्वात कमी पावसाची नोंद। 28 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस बरसला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। प्रतापराव जाधवांनी शेत जमिनीची केली पाहणी। शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश। गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेकडील कुलता गावात पावसानं नागरिकांना अनेक समस्या। सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी यांच्याकडे नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप। बुलढाण्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी। बुलढाण्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान। दुबार पेरणीचे संकट तर पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित भागातील पेरण्याही पूर्ण। मालेगाव तालुक्यामध्ये 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विहीर खचली। लाखो रुपयांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9,422 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा। खत कंपन्यांकडून युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। द्रव स्वरूपाचा नॅनो युरियाचा वापर करण्याचा कृषी विभागाचा सल्ला। अमरावतीच्या भातुकली तालुक्यामध्ये पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट। दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। मालेगावमध्ये बिगर शेती जमीन आणि गुंठेवारी खरेदी विक्री थांबल्यानं नागरिक त्रस्त। नागरिकांच्या अडचणींचं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये निवेदन। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास। प्राण्यांकडून पिकांचं मोठं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाची मागणी। पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेच्या दरम्यान चेंगराचेंगरी। ओडिशाच्या श्रीगोडीच्या मंदिर परिसरात चेंगराचेंगरी। तिघांचा मृत्यू, 30 जण जखमी।
बिहारमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्तानं मोबाईलद्वारे मतदानाची सुविधा देणारं बिहार पहिलंच राज्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.